Hello friends, welcome once again. In previous video, we already started our sixth chapter from physics, that is superposition of waves. In superposition of waves, we discussed some basic concepts regarding to wave, amplitude, frequency, period. Now, after that one, properties of progressive waves and what is progressive wave. We already studied in previous video. Now, the syllabus from this chapter is skip. गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे आपला काही सिलेबस यामधला कट झालेला आहे. या पुढचं जे आर्टिकल आहे दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ वेव्स, हे जे आर्टिकल आहे हे सिलेबसमधनं स्किप केलेलं आहे फक्त यावर्षीकरिता. त्यावर क्वेश्चन पण येणार नाही येतं, तो मी स्किप करतो आणि पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, तो आपण आज स्टार्ट करणार आहोत. व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन? सुपरपोजिशन म्हणजे काय आहे हा स्टडी करण्यासाठी आपण प्रिन्सिपल स्टडी करणार आहोत, त्याचं सुपरपोजिशन ऑफ वेव्स. इन सुपरपोजिशन ऑफ वेव्स प्रिन्सिपल स्टडी करण्यासाठी एक एक्झाम्पल मी अगोदर सांगतो आणि मग त्याचं स्टेटमेंट सांगतो. मी कायमस्वरूपी तुम्हाला एक वर्गामध्ये एक्झाम्पल सांगत असतो. बघा, सपोज एक बॉक्स ठेवलेला आहे. कन्सिडर करा एक वुडन टेबल आहे किंवा एक वुडन बॉक्स आहे आणि दोन विद्यार्थी आहेत आपले. इंडिव्हिज्युअली ते बॉक्सला काय करतात, पुश करतात. अगोदर कन्सिडर करा की एकाच साईडने पुश करतात. पहिला विद्यार्थी आलेला आहे, त्याने बॉक्स पुश केल्यानंतर सपोज त्याने पुश केलेला आहे 2 मीटर. दुसरा विद्यार्थी आला, त्याने त्याच डायरेक्शन मध्ये तो बॉक्स पुश केलेला आहे, म्हणजे टोटल डिस्टन्स किती होणार आहे 5 मीटर. पण मी जर म्हटलं की एका विद्यार्थ्याने राईटला पुश केला 2 मीटर आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने लेफ्टला पुश केला तोच बॉक्स 3 मीटर, तर टोटल डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे त्या बॉक्सचं 1 मीटर. दॅट इज व्हॉट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्स. याच एक्झाम्पल वरनं आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स घेणार आहोत. वेन टू वेव्स इंटरफेअर विथ इच अदर, when two waves interfere with each other, then the total displacement is vector sum of the two waves and does not depends on each other. बघा, पॉवर पॉइंट मध्ये तोच आपण डायग्रामने स्टडी करणार आहोत. पॉवर पॉइंट मध्ये मी ती डायग्राम घेतलेली आहे जी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. टेक्स्टबुक मधले डायग्राम तुम्हाला इथे बघायला मिळेलच. आणि प्रिन्सिपल अगोदर घेतोय. प्रिन्सिपल जे मी अगोदर सांगितलेले आहे त्या एक्झाम्पल वरनं तुमच्या लक्षात येईल की प्रिन्सिपल काय आहे. बघा, व्हेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम पासेस थ्रू अ कॉमन पॉइंट, each wave produces its own displacement at that point independent of the presence of the other wave. The resultant displacement at that point is equal to vector sum of the displacements due to individual wave at that point. म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे जसा तो बॉक्स आहे, बॉक्सला काय केलेलं आहे, पहिला विद्यार्थी आणि दुसरा विद्यार्थी ते इंडिपेंडंट आहेत, बट जे डिस्प्लेसमेंट झालेले दॅट इज नथिंग बट द व्हेक्टर सम. तो जो बॉक्स आहे तो बॉक्ससाठी वेक्टर सम कसं घेतलंय, एका डायरेक्शन मध्ये असेल तर मी ऍडिशन केलेली आहे आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे म्हटल्यानंतर मी काय केलं, तिथे सबट्रॅक्शन केलेली आहे. तो जो कन्सेप्ट आहे तोच वेव्ह फॉर्मॅटमध्ये इथे दिलेला आहे की एका पॉइंटला 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेव्ह अराइव्ह झाल्यानंतर काय होणार आहे. each wave produces its own displacement. बघा, स्टेटमेंट मध्ये सांगितलेले आहे की each wave produces its own displacement at that point where the waves arrives and it is not depend on the other one, but the total displacement that we say resultant displacement is independent on the the resultant displacement is equal to the vector sum. ते दोन वेव्ह एकमेकांवर डिपेंड नाही येतं, पण तो जो वेक्टर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो मात्र काय असणार आहे, वेक्टर सम असणार आहे. देन यासाठी एक डायग्राम घेतलेली आहे. बघा, नेक्स्ट स्लाइड मध्ये सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स ऑफ इक्वल अँप्लिट्यूड अँड सेम फेज. आता सेम फेज म्हटल्यानंतर आपल्याला पहिलं एक्झाम्पल घ्यावं लागेल, ज्या ठिकाणी दोन विद्यार्थी काय करतायत, एका साईडने पुश करतायत. इथेही तोच कन्सेप्ट घेतलेला आहे. बघा, टी इज इक्वल्स टू 0 सेकंड हा जो कन्सेप्ट घेतलेला आहे तिथे काय सांगितलेलं आहे की दोन वेव्ह लगातार पाठोपाठ एकामागे एक येत आहेत आणि खाली वेन
when t is equals to 2 सेकंद म्हटलेलं आहे. when t is equals to 2 सेकंद त्या ठिकाणी काय झालेलं आहे, द वेव्स इंटरफेअर विथ इच अदर. इथे लक्षात ठेवा की सेम फेज मध्ये आहेत. t is equals to 2 सेकंद, t is equals to 4 सेकंद. इथे काय होत आहे, तुम्हाला वेव्ह इंटरफेअर होताना दिसत आहेत. वेन इंटरफेअर होत आहेत त्यावेळी काय होत आहे तिथे, की मॅक्सिमम अँप्लिट्यूड तयार होत आहे. नाउ वेन देज two waves interfere with each other, then we say it is nothing but the constructive interference. इथे काय झालेलं आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालेला आहे. आता आपल्या या पुढचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी वेव्ह थिअरी ऑफ अ लाईट मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला हे दोन टॉपिक डिटेलमध्ये येणार आहे. इंटरफरन्स काय आहे, त्याचे टाईप कन्स्ट्रक्टिव्ह कसा होतोय, डिस्ट्रक्टिव्ह कसा होतोय. आपण कन्स्ट्रक्टिव्ह इथे घेतलेला आहे बघा. वेन टी इज इक्वल्स टू 3 सेकंद इथे तुम्हाला बघायला मिळेल की वेव्ह इंटरफेअर झालेल्या आहेत. त्या ज्या डॉटेड लाईन आहेत, या डॉटेड लाईन दिसत आहेत बघा, एकमेकामध्ये हे झालेले आहेत आणि वी गेट द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. दिस वी से इथे खाली लिहिलेलं पण आहे बघा. जर तुम्हाला व्यवस्थित पीपीटी मध्ये रीड करता येत असेल तर मी रीड करतो बघा. द टू वेव्ह पल्सेस म्हणजे वेव्हज म्हणूया आपण इथे, सुपरपोज टू द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल to the sum of displacement, that is full line, due to individual wave pulses, that is dashed line. Dashed line म्हणजे काय आहे, इंडिव्हिज्युअल, आणि फुल लाईन म्हणजे काय आहे तर सम झालेला आहे त्या दोघांचं. दिस इज नथिंग बट कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. व्हॉट हॅपन्स इफ द वेव्स आर आउट ऑफ फेज. इथे मी सांगितलंय काय आहे, दोन्हीही सेम फेज मध्ये आहेत. जर त्याच दोन वेव्ह, त्याच म्हटल्यानंतर त्याच म्हणूया, किंवा आपण कंडिशन काय घेतलेली आहे यासाठी की हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड ऑर इक्वल अँप्लिट्यूड बट फेज इज अपोजिट. फेज म्हटल्यानंतर मी काल पण सांगितलंय लेक्चरमध्ये की magnitude as well as direction. Be careful about magnitude and direction. Now here the waves are in opposite phase moving towards each other. आता अगोदरच्या कंडिशन मध्ये काय होत आहे की सेम फेज मध्ये मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. इथे काय आहे, आउट ऑफ फेज मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. दोन वेव्ह एकमेकांकडे येतात ऍट दॅट पॉइंट. त्या ज्या पॉइंटला आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये घेतलेला आहे, एका पॉइंटला येतात. इथे दिसतंय बघा टी इज इक्वल टू 0 सेकंड मध्ये. मग या वेव्हचा क्रस्ट येतोय आणि या वेव्हचा ट्रफ येणार आहे. सो वी कॅन से दॅट इट इज नथिंग बट द आउट ऑफ फेज. हा आउट ऑफ फेज असणार आहे. व्हॉट हॅपन्स when t is equals to 2 second, actually crest goes on trough and trough goes on crest. So what happens there, आपल्याला लूप बघायला मिळते बघा. डॅश लाईन ज्या दिलेल्या आहेत दॅट इज नथिंग बट द इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट. ती इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आहे. आणि जी फुल लाईन दिलेली आहे मधली, या ठिकाणी बघा तुम्हाला फुल लाईन दिसते. ही जी फुल लाईन आहे ही म्हणजे काय आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण ज्याला म्हणूया. कोणत्या वेळेसाठी घेतली आहे, वेन टाइम इज इक्वल्स टू 2 सेकंद. इथे काय होत आहे, क्रस्ट आणि टर्फ कॅन्सल्स इच अदर and we get the resultant displacement is at mean position, that is 0. So this concept or this interference is called as destructive interference. अगोदरच्या मध्ये काय झालेलं आहे, दोघांचं क्रिस्ट फॉल्स ऑन क्रस्ट, सो दॅट इज इन सेम फेज म्हटलेलं आहे आपण. तिथं आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्स भेटलेला आहे, त्याला आपण म्हटलेलं आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. वेव्ह थिअरी ऑफ लाईट मध्ये तुम्हाला लक्षात येईल की पॉइंट ब्राईट असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो आणि पॉइंट डार्क असेल तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. रिपल टँक एक्सपेरिमेंट जो आहे तुमचा त्यामध्ये तुमच्या लक्षात येणार आहे. इथे तीच कन्सेप्ट घेतलेली आहे रिगार्डिंग टू वेव्स. when two waves falls on each other at same phase, then constructive interference, and when it is out of phase, then destructive interference. Then next one, to study how these wave interfere with each other, let us say on blackboard, that is we can see here superposition of waves. When two waves, equation of a wave मी या ठिकाणी लिहितो, y is equals to a sine omega t, and another wave here, for considering first wave I write y1 is equals to a1 sine omega t. Another wave, let us say y2 is equals to a2 sine omega t
प्लस फाय. y1 is equals to a1 sin omega t and y2 is equals to a2 sin omega t plus phi. That is, there is some phase difference. Let us say that phase difference is nothing but phi घेतोय आपण इथे. phase difference phi घेतल्यानंतर आता असं लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे, इंटरफरन्स ऑफ दिस टू वेव्स. इंटरफरन्स ऑफ टू वेव्स घेण्यासाठी अँप्लिट्यूड मात्र आपण काय घेतलेले आहेत, डिफरंट अँप्लिट्यूड घेतलेले आहेत. डिफरंट अँप्लिट्यूड आहेत. A1 आहे फर्स्ट वेव्ह साठी आणि A2 आहे सेकंड वेव्ह साठी. व्हॉट हॅपन्स ड्युरिंग इंटरफेअर, y इज इक्वल्स टू, इंटरफेअर होतात म्हणजे आपण काय करणार आहोत, इथे ऍडिशन करणार आहोत, y1 प्लस y2. मग ऍडिशन केल्यानंतर y इज इक्वल्स टू वी गेट y is equals to what is the value of y1. let us say this is equation 1, this is 2. तुम्ही कॉल करू शकता किंवा डायरेक्टली मी व्हॅल्यू पुट करतोय. y1 is equals to a1 sin omega t plus y2 is nothing but a2 sin omega t plus phi. y is equals to y1 plus y2. हा कशासाठी आहे की आपल्याला अँप्लिट्यूड फाइंड आउट करायचा आहे. रिझल्टंट वेव्हचे इक्वेशन काय येणार आहे त्यावरनं आपण अँप्लिट्यूड फाइंड आउट करणार आहोत. इथे फार तर मी लिहितो की अँप्लिट्यूड साठी आपण हे इक्वेशन फाइंड आउट करतोय. Now let us add this one. Y is equals to this term a1 sin omega t remains as it is plus a2 as it is. I take here square bracket sin omega t plus phi. From maths, sin a plus b. Sin a plus b चा फॉर्म्युला काय आहे, sin a plus b is nothing but sin a cos b plus cos a sin b. फार तर मी इथे we are going to use this formula. Sin a plus b is equals to sin a cos b plus sin b cos a. हा फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहोत. आता जर या फॉर्म्युल्यावरनं इथं a म्हणजे काय येईल, ओमेगा टी, आणि b म्हणजे काय आहे, फाय. लेट अस पुट द व्हॅल्यूज अँड वी गेट a2 ॲज इट इज. ब्रॅकेट मध्ये लिहितोय मी साइन. साइन ए म्हणजे आपला आहे ओमेगा टी, कॉस बी, बी म्हणजे आपला आहे इथे फाय, साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस प्लस साइन बी. साइन बी म्हणजे आपला साइन बी म्हणजे काय इथे फाय अँड कॉस ए दॅट इज ओमेगा टी. साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस साइन फाय कॉस ओमेगा टी. इथे बघा आता मी साइन ओमेगा टी ही जी टर्म आहे ही टर्म कॉमन काढणार आहे. आणखी एखादी स्टेप तुम्ही वाढवू शकता की a2 ने आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून मग करू शकता, पण मला इथे थोडीशी जागा कमी आहे त्यामुळे मी डायरेक्टली a2 ने मल्टिप्लाय केलेला आहे इथे, किंवा a2 बाहेर ठेवलेला आहे आणि या टर्म मधनं मी साइन ओमेगा टी कॉमन घेणार आहे. साइन ओमेगा टी जर कॉमन घेतला तर काय राहील बघा, a1 ॲज इट इज प्लस साइन ओमेगा टी इथे आहे आणि इथे आहे. साइन ओमेगा टी कॉमन घेतल्यानंतर a1 ॲज इट इज, इथे काय राहील हा a2, देन cos phi as it is, this bracket, and we take here sin omega t common plus ही टर्म आलेली आहे, ही टर्म आलेली आहे. इथे राहिली कोणती टर्म, हा a2 जो ब्रॅकेट मध्ये आपण मल्टिप्लाय करणार आहोत, a2 आणि sin phi cos omega t. I call this is equation number 1. y is equals to a1 plus a2 cos phi sin omega t, a2 sin phi cos omega t. Now this term, let us put a1 plus a2 cos phi is equals to cos of theta here. याऐवजी काय पुट करणार आहोत आपण, a1 plus a2. a1 काय आहे, एम्प्लिट्यूड कशाचा, फर्स्ट वेव्हचा. a2 काय आहे, एम्प्लिट्यूड कशाचा, सेकंड वेव्हचा. a1 प्लस a2 cos phi, phi फेज डिफरन्स आहे दोन वेव्ह मधला, इथे मी अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला. नाउ a1 प्लस a2 cos phi इज इक्वल्स टू cos थीटा अँड a2 sin phi इज इक्वल्स टू sin थीटा. काय पुट केलंय बघा, ज्या फायच्या टर्म आहेत, लक्षात ठेवताना ज्या फायच्या टर्म आहेत तिथे आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. a1 प्लस a2 cos phi cos थीटा पुट केलंय आणि a2 sin phi म्हणजे काय पुट केलेलं आहे,
साइन थिटा पुट केलेला आहे. लेट अस पुट द व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 काय तयार होत आहे बघा, व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशन 1 बिकम्स y इज इक्वल्स टू a1 प्लस a2 cos phi. a1 प्लस a2 cos phi म्हणजे काय पुट करणार आहोत आपण आता, cos ऑफ थिटा, बरोबर. इथे साइन ओमेगा टी ॲज इट इज, बरोबर. a2 प्लस, आता हा सबस्टिट्यूट करताना ए माझ्याकडनं थोडासा मिसप्लेस झालेला आहे. a1 प्लस a2 cos phi म्हणजे आपण घेणार आहोत a cos थिटा. मी परत एकदा थोडंसं करेक्शन करतोय, ए राहिलेला आहे माझ्याकडनं. ॲम्प्लिट्यूड जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्यासाठी a1 प्लस a2 cos phi म्हणजे काय, a cos थिटा, आणि a2 sin phi म्हणजे a sin थिटा. इथे सबस्टिट्यूट करताना बघा, सबस्टिट्यूट करताना काय केलंय मी, a1 प्लस a2 cos phi, a1 प्लस a2 cos phi म्हणजे काय आहे, a cos थिटा, sin ओमेगा टी ॲज इट इज, a2 sin phi, इन्स्टेड ऑफ a2 sin phi काय राहिला इथे, a sin थिटा आपण सबस्टिट्यूट करणार आहोत, आणि cos ओमेगा टी ॲज इट इज. परत एकदा थोडंसं ए ॲम्प्लिट्यूड जो आहे, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तो a1 प्लस a2 cos phi च्या ऐवजी काय पुट केलंय मी, a cos थिटा, आणि a2 sin phi ऐवजी काय पुट केलंय मी, a sin थिटा. इक्वेशन 1 मध्ये मी या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. सो इक्वेशन 1 काय झालेलं आहे, इक्वेशन 1 बिकम्स हियर a cos थिटा, इन्स्टेड ऑफ दिस वन a cos थिटा, sin ओमेगा टी ॲज इट इज, प्लस a2 sin phi म्हणजे a sin थिटा, and cos omega t as it is. So we can take a common here. I think this step, yes, a in bracket cos theta sin omega t plus sin theta cos omega t. Again, what is this? This is nothing but the formula of sin a plus b. बघा इथे sin ओमेगा टी म्हणजे आपला a येणार आहे, cos theta म्हणजे b असणार आहे. So with the help of this equation, y becomes, what is y? So y becomes, y is equals to equation of this waves, when the waves interfere with each other, y is equals to, we can write a common घेतलेला आहे आपण, आणि खाली काय राहिलं आता, साइन ओमेगा टी प्लस थीटा हियर. बघा हा जो थीटा आहे, ओमेगा टी प्लस थीटा, ओमेगा टी आणि थीटा, इथे ए याला म्हटलं आणि बी याला म्हटलं, तर हाच फॉर्म्युला आहे, तो फक्त रिअरेंज केलेले आहेत थोड्याशा टर्म. सो y इज इक्वल्स टू a sin ओमेगा टी प्लस थीटा. दिस इज नथिंग बट द equation of the wave when two waves superimpose or interfere with each other. But what is our aim? आपला एम काय आहे, टू फाइंड आउट द एम्प्लिट्यूड. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर एम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं आहे. एम्प्लिट्यूड फाइंड आउट करण्यासाठी वी आर गोइंग टू यूज दिस टू इक्वेशन. आय कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 2 अँड इक्वेशन नंबर 3. हे दोन इक्वेशन मी वापरणार आहेत, ज्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केलेलं आहे. काय, a1 प्लस a2 cos phi म्हणजे a cos थिटा, आणि a2 sin phi इज इक्वल्स टू a sin थिटा. इथपर्यंत हे तर इक्वेशन झालेलं आहे वेव्ह साठीचं. आता ॲम्प्लिट्यूड साठी परत एकदा मी इथे लिहितो की ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करण्यासाठी स्क्वेअरिंग अँड ॲडिंग, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग 2 and 3. Squaring and adding equation number 2 and equation number 3. What we get? काय भेटणार आहे आपल्याला बघा. मी याचा स्क्वेअर करतोय. स्क्वेअर करण्यासाठी फर्स्ट वन, ही जी राईट साइड आहे ती मी लेफ्टला घेतोय. इथे काय येईल बघा, a स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस इकडची जी आहे a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू, खाली घेतोय मी, समोर मला तितकी जागा नाहीये म्हणून मी खाली घेतोय. याचा स्क्वेअर केला, ऍड केली, राहिलेली आहे ही साइड म्हणजे लेफ्ट साइड आपण त्या ठिकाणी राईटला घेतोय. a1 प्लस a2 cos phi, a1 प्लस a2 cos phi याचा काय स्क्वेअर प्लस सेकंड, दॅट इज इक्वेशन नंबर 3, a2 sin phi. a2 sin phi चा डायरेक्ट मला लिहिता येईल a2 स्क्वेअर sin स्क्वेअर phi.
लक्षात आलंय काय केलंय मी? फक्त स्क्वेअर आणि ऍड केलेलं. आता स्क्वेअर आणि ऍड करण्याचं कारण काय आहे? तर मॅथ्सची जी प्रॉपर्टी आहे, मॅथ्समध्ये ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी आहे. 9th-10th पासून तुम्ही स्टडी करताय की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. मग स्क्वेअर आणि ऍड केल्यानंतर ए स्क्वेअर कॉमन घेता येईल आणि इथे राहील साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट प्रॉपर्टी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. सो हियर I write a square common. In bracket, what remains? Sin square theta plus cos square theta, which is nothing but 1, is equals to, here a plus b bracket square, formula for a plus b bracket square. You all know that formula, a square plus twice ab plus b square. With that formula is equals to, ही जी टर्म आहे ती मी परत एकदा खाली येतोय, इथे येणार आहे a1 square, first term चा square, plus 2 times product of these two terms, that is a1 a2 cos phi, a1 a2 cos phi, plus square of this term, that is a2 square cos square phi, and this term as it is, plus a2 square sin square phi. पुढे जर मी याला सॉल्व केलं तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. सो LHS becomes a square is equals to a1 square as it is plus twice a1 a2 cos phi as it is plus once again. आता परत एकदा a2 स्क्वेअर मला कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये काय राहील? साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय, इट इज नथिंग बट 1. आय डायरेक्टली राईट हिअर a2 स्क्वेअर. इथे फार तर तुम्ही 1 घेऊ शकता, जसं मी इथे वर घेतलेला आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा कॉमन काढलेला आहे तो 1 आहे. इथे तीच स्टेप मला करता येईल. दिस इज नथिंग बट इफ आय टेक द स्क्वेअर रूट, a इज इक्वल्स टू व्हॉट इज a इज नथिंग बट एम्प्लिट्यूड. कुणाचा? तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, जे रिझल्टंट वेव्ह येणार आहे. रिझल्टंट म्हणजे काय? तर या दोघांचा रिझल्ट इंटरफेअर झाल्यानंतर जी वेव्ह आलेली आहे तिचा जो अँप्लिट्यूड आहे तो अँप्लिट्यूड आपल्याला काय आलेला आहे? a इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 प्लस a1 a2 cos phi plus a2 square. This is the amplitude. A is equals to square root of a1 square plus twice a1 a2 cos phi plus a2 square. हा अँप्लिट्यूड आपल्याला इथे आलेला आहे. आता यामध्ये 2 केसेस आहेत ज्या आपण स्टडी करणार आहोत. स्टडी करताना केस काय घेणार आहोत आपण? केसमध्ये फर्स्ट वन, फेज आणि आउट ऑफ फेज, जी मी कन्सेप्ट तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे की या ज्या 2 वेव्ह असणार आहेत या म्हणजे y1 आणि y2, जर दोघांमधला फेज डिफरन्स, दॅट इज फेज डिफरन्स काय सांगितलाय मी? फाय, बरोबर. तो जो फाय आहे, फाय आपण एकदा घेणार आहोत 0 आणि एकदा घेणार आहोत पाय. बघा काय येईल तो स्टडी करण्यासाठी a इज इक्वल्स टू, आय राईट हिअर फाय. फर्स्ट केस आपण घेणार आहोत when phi is equals to 0. So we can write here special cases. त्यातली फर्स्ट केस काय? when phi is equals to 0. phi is equals to 0 चा अर्थ काय होतोय? that two waves y1 and y2 are in same phase. एका सेम फेज मध्ये आहे. फेज मध्ये म्हटल्यानंतर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांचा कसा आहे? सेम आहे. सो व्हॉट इज द अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह? a इज इक्वल्स टू व्हॉट इज a साठी मी अगोदर लिहून घेतो व्हॅल्यू पूर्ण, a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 cos of phi plus a2 square. Now phi is equals to 0, so value of a, that is the resultant amplitude, a1 square as it is plus twice a1 a2 cos of phi म्हणजे किती? 0 plus a2 square as it is. cos 0 किती आहे? value of cos 0 is 1. So we get a is equals to square root of a1 square plus twice a1 a2 plus
a2 square. Again, this is the formula for a1 plus a2 bracket square. So we get a is equals to square root of a1 plus a2 bracket square. This square gets cancels and we get a is equals to a1 plus a2. That resultant amplitude, रिझल्टंट वेव्हचा जो अँप्लिट्यूड येणार आहे त्याला मी रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हटलेलं आहे किंवा अँप्लिट्यूड म्हटलेला आहे तो काय असणार आहे सम ऑफ टू अँप्लिट्यूड्स ऑफ द वेव्स हॅव्हिंग अँप्लिट्यूड्स A1 अँड A2 म्हणजे Y1 आणि Y2 या ज्या वेव्ह आहे यांचा जो अँप्लिट्यूड आहे यांची इथे काय झालेली आहे ऍडिशन झालेली आहे जो मी काय सांगितलं होतं तुम्हाला की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये सेम फेज मध्ये असताना आता जर मी असं घेतलं की फाय इज इक्वल्स टू पाय that is if we say second case हे मी रफ करतो इकडचं आणि सेकंड केस घेतो स्पेशल केस मधली की फाय जर पाय असेल पाय म्हटल्यानंतर काय येणार आहे आउट ऑफ फेज म्हणजे क्रिस्ट फॉल्स ऑन ट्रफ हियर I write second case when phi is equals to pi radian. Phi is equals to pi radian म्हटल्यानंतर A is equals to square root of formula for amplitude आपण जो ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे A1 square plus twice A1 A2 cos phi plus A2 square. So we can write A is equals to square root of A1 square plus 2 times A1 A2 cos of pi plus A2 square. So A is equals to what is the value of cos pi? Cos pi is nothing but -1. So we can write here A1 square cos pi is -1. So minus twice A1 A2 plus A2 square. Again, this is the formula for जसा इथे कशासाठी आलेला आहे A1 plus A2 bracket square तसा हा फॉर्म्युला कशासाठी आहे तर बरोबर A1 minus A2 bracket square. The square gets cancelled and we get A is equals to A1 minus A2. This is the resultant displacement. Sorry, resultant amplitude म्हणू आपण याला. A is equals to A1 minus A2. But if two waves have equal amplitude, then what happens? जर दोन वेव्हचा amplitude आपण काय घेतलंय जे इक्वेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे त्यामध्ये काय घेतलंय की अँप्लिट्यूड पहिली वेव्हचा आहे A1 आणि दुसरीचा आहे A2 पण ज्या दोन वेव्ह एकाच पॉइंटला अराइव्ह होणार आहेत इंटरफेअर होणार आहेत त्यांचा अँप्लिट्यूड जर इक्वल असेल तर काय होईल जर phi is equals to 0 when the two waves are in same phase then A is equals to A plus A or we can write A is equals to twice A फार तर मी इथे म्हणू A1 is equals to A2 is equals to A. This is nothing but condition for constructive interference if equal amplitude. हा constructive interference असणार आहे resultant amplitude जो असणार आहे addition of the two amplitudes of the two waves. इथे काय होईल if A1 is equals to A2 is equals to A. So here we get amplitude is equals to 0. तो जो ब्राईट पॉइंट आणि डार्क पॉइंटचा पेपर 2 मधला किंवा या पुढच्या चॅप्टर मधला जो तुमचा कन्सेप्ट आहे वेव्ह थिअरी मधला की इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन तो पॉइंट ब्राईट म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डार्क म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह तिथे अँप्लिट्यूड किती होऊन जातोय 0 होतं रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी तुम्ही ज्याला म्हणताय इथे अँप्लिट्यूड ऍडिशन झालेली आहे आणि इथं सबस्ट्रॅक्शन झालेली आहे A इज इक्वल्स टू 0. आता यामध्ये इंटेन्सिटीचा काय रोल आहे इंटेन्सिटीचा काय रोल आहे तो मी पॉवर पॉइंटद्वारे दाखवतो तुम्हाला की इंटेन्सिटी हा इज इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूडचा रिलेशन परस्परांमध्ये काय आहे यासाठी हा जो रिलेशन आपण आत्ता घेतलेला आहे हे रिलेशन तुम्हाला पॉवर पॉइंटमध्ये दिसेल इथे बघा 2 वेव्स घेतलेल्या आहे y इज इक्वल्स टू y1 इज इक्वल्स टू A1 sin ओमेगा टी आणि y2 इज इक्वल्स टू A2 sin ओमेगा टी प्लस फाय दोघांची ऍडिशन केलेली आहे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला ज्या मी तुम्हाला सांगितल्या A1 प्लस A2 cos फाय A cos थिटा सबस्टिट्यूट केलं आणि A2 sin फाय म्हणजे काय सबस्टिट्यूट केलाय A sin थिटा सबस्टिट्यूट केलेला आहे यानंतर
या दोघांचे ऍडिशन इथे घेतलेले आहे सबस्टिट्यूट केल्यानंतर, आणि हा आपल्याला काय मिळालेला आहे, इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव्ह दॅट इज वाय इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस थीटा. मी बोर्डवर पूर्णपणे तुम्हाला डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे, तरी देखील बोर्डवरचं काही मुलांना विजिबल झालं नाही तर पॉवर पॉईंटमध्ये देखील मी इन शॉर्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे रिलेशन परत एकदा घरी प्रिपेअर करा, की जेणेकरून तुम्हाला आता हे रिलेशन तुम्हाला पाठ करून येणार नाही, हे सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला. देन इंटेन्सिटीचं मी तुम्हाला सांगत होतो, या आपण स्पेशल केस घेतल्या होत्या. जर फाय इज इक्वल्स टू 0 असेल तर आपल्याला आलेला आहे ए इज इक्वल्स टू A1 प्लस A2. जर दोन्ही इक्वल असतील तर दोन्ही म्हणजे कोण, दोन ॲम्प्लिट्यूड जर इक्वल असतील तर ट्वाइस ए येणार आहे. आणि जर फाय इज इक्वल्स टू पाय दॅट इज आउट ऑफ फेज म्हणूया आपण याला. आता खाली एक सेंटेन्स काय घेतलेलं आहे बघा, द मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड इज सम ऑफ द टू ॲम्प्लिट्यूड्स वेन द फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्हज इज 0. हेही मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की जर सेम फेजमध्ये असतील तर ॲम्प्लिट्यूडची ॲडिशन होते, आउट ऑफ फेज असेल तर सबट्रॅक्शन होते. पुन्हा एकदा ते बॉक्सचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईलच. इंटेन्सिटी संदर्भात मी तुम्हाला सांगत होतो, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. सो आय मॅक्स, मॅक्सिमम इंटेन्सिटी इज इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ द मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड केव्हा असेल, ॲडिशन ऑफ टू ॲम्प्लिट्यूड दॅट इज A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. ही कंडिशन केव्हा येणार आहे, when phi is equals to 0. आता phi is equals to pi जर असेल, that is two waves are out of phase, then intensity is minimum. I minimum is equals to, or I minimum is directly proportional to square of the minimum amplitude. Amplitude minimum केव्हा असेल, out of phase मध्ये, that is A1 minus A2 bracket square. Therefore खाली म्हटलेलं आहे, intensity is maximum when two waves interfere in phase, while intensity is minimum when two waves interfere out of phase. That is, when we say that in phase constructive interference and the two waves are out of phase, then destructive इंटरफरन्स. मग आज आपण काय घेतलेलं आहे की फक्त दोन वेव्स, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन जे आहे त्यानुसार आपण एक इक्वेशन सॉल्व्ह केलं, रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन काढलेलं आहे, त्यावरनं त्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड किती असणार आहे हा घेतलेला आहे. सेम फेजमध्ये असेल तर काय होतंय आणि डिफरंट फेजमध्ये असेल तर काय होतंय. आता आपण पुढचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकसाठी हे जे इक्वेशन आहे थोडेसे डिटेलमध्ये बघणार आहोत. या वेव्ज जर अपोजिट डायरेक्शनमध्ये एका पॉइंटला आल्या तर काय होणार आहे, कोणत्या वेव्ह क्रिएट होणार आहेत, दॅट इज आवर नेक्स्ट टॉपिक, स्टेशनरी वेव्ज. तो जो स्टेशनरी वेव्ज टॉपिक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत हा व्हिडिओ अवश्य बघा. काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा तुमच्याकडे नंबर आहे किंवा आपल्या ग्रुपवर पण तुम्ही विचारू शकता. अभ्यास करा, व्यवस्थित लक्ष घ्या, तब्येतीची काळजी घ्या. थँक्यू.